बिग बॉसच्या घरात जबरदस्त ट्विस्ट. जिथे सगळेच म्हणत होते की राकेश बापट विनर होणार, तिथेच त्याने असा निर्णय घेतला की सगळेच शॉक झाले. आणि आता बातमी येतेय की तन्वी कोलते विनर झालीये. पण खरं काय आहे ते जाणून घेऊया. नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहत आहात फ्लॅश खबर मराठी. आणि आज आपण बोलणार आहोत बिग बॉस फायनलमधल्या सर्वात मोठ्या ट्विस्टबद्दल. फायनलमध्ये पोहोचलेले टॉप स्पर्धक होते राकेश बापट, तन्वी कोलते, दीपाली सय्यद, विशाल कोटियन आणि अनुश्री माने. हे सगळे स्पर्धक जिंकण्यासाठी पूर्ण ताकदीने खेळत होते आणि बाहेर फॅन्समध्येही जोरदार सपोर्ट दिसत होता. पण याच दरम्यान बिग बॉसने दिला सूटकेस टास्क आणि इथेच घडला सगळ्यात मोठा ट्विस्ट. राकेश बापट पुढे आला, बझर दाबला आणि 5 लाखांची कॅश प्राइज घेऊन स्वतःहून गेम सोडला. होय, राकेश बापटने स्वतःलाच एलिमिनेट केलं. हा निर्णय पाहून सगळेच शॉक झाले, कारण तो सुरुवातीपासून स्ट्रॉंग कंटेस्टंट मानला जात होता आणि त्याचे फॅन्स त्याला विनर म्हणून पाहत होते. पण शेवटच्या क्षणी घेतलेल्या या निर्णयामुळे काही फॅन्स नाराज झाले, तर काहींना त्याचा निर्णय योग्य वाटला. आता आतल्या सूत्रांनुसार अशी चर्चा सुरू आहे की तन्वी कोलतेही बिग बॉसची विनर होऊ शकते. पण अजून अधिकृत घोषणा झालेली नाही, त्यामुळे ही बातमी खरी की अफवा हे लवकरच स्पष्ट होईल. आता तुमचं मत खूप महत्वाचं आहे. राकेश बापटचा निर्णय योग्य होता का? आणि तुमच्या मते तन्वी कोलतेच विनर आहे का? कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. मी भेटेन पुढच्या अपडेटमध्ये. तोपर्यंत बाय.